प्रामाणिक प्रयत्न करूनही तुमचे काम थोडक्यात हातातून जातं आणि कष्टाचं फळ मिळण्याऐवजी थकवाच पदरी पडतोय. त्यामुळे मनाची एक प्रकारची अस्वस्थता जी आहे ना ती तयार झालेली आहे. मिथुन राशी जातकांनो, आता ग्रहांची एक अशी रचना तयार झालेली आहे की जी तुमच्या आयुष्याला एक वेगळं वळण आणि दिशा पण देऊ शकते. आज तुम्हाला तुमच्या नशिबाच्या काही गोष्टी ज्या आहेत ह्या पुढील 23 दिवसांमध्ये घडणार आहेत, त्या या व्हिडिओमधून मी सांगतोय. मी आपल्या आध्यात्मिक ज्योतिष मित्र मिथुन राशीच्या माझ्या सर्व प्रिय बंधू भगिनींच्या आजच्या या विशेष आणि अत्यंत सविस्तर मासिक भविष्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मिथुन राशीच्या व्यक्तींनो, बुधाच्या अंमलाखाली असलेली तुमची द्विस्वभावी रास आहे. बुद्धीचा अथांग सागर म्हणजेच बुधाची रास मिथुन आहे आणि कुंडलीतील ग्रहांची जी मांडणी होत आहे ना ती सामान्य नसतेच. शनिदेव सध्या आपल्या राशीच्या दशम स्थानातून गोचर करत आहेत. राहू महाराज सध्या कुंभ राशीमधून जात आहेत आणि अर्थातच धनस्थानातून गुरुचं गोचर होतोय. त्यामुळं बृहस्पतीची तुमच्यावर सध्या कृपा तर आहेच. याचा अर्थ असा की तुमच्यासाठी हा महिना केवळ मला वाटतं कॅलेंडरचे काही पान बदलणार नाहीये, पण तुमच्या नशिबामध्ये काही ना काहीतरी चांगली दिशा देणारा असेल. सध्या ग्रहांची स्थिती कशी आहे आणि त्याच्यावर तुमचा परिणाम होणारा कसा आहे? बघा ना, जेव्हा आपण म्हणतो की ग्रह बदलत आहेत तेव्हा त्याचा थेट संबंध आपल्या मानसिकतेशी असतो. आणि तुमच्या राशी स्वामी बुध आता अशा स्थितीत आहे की जिथे तो तुम्हाला चपळता देणार आहे, पण शनीच्या भाग्यस्थानातील गोचर सांगते की तुम्हाला यश मिळणार आहे, पण शॉर्टकटने मिळणार नाहीये. आणि मिथुन राशीसाठी असे ग्रह आहेत ना की सध्या राहू मीन राशीत, त्याच्यानंतर दशम भावामध्ये शनी महाराज म्हणजे तुमचं कार्यक्षेत्र, आणि तिथं सध्या ते वक्री आहेत. आणि काय होतं, मग कामाच्या ठिकाणी प्रचंड धावपळ होते. अनेक प्रोजेक्ट तुमच्या समोर असतात, एका वेळी 4-5 कामं येऊन पडतात आणि त्याचं टार्गेट्स तुम्हाला पूर्ण करावं लागतं. सध्या काय आहे, हे गोचर तुमच्या हालचालींवरती लक्ष वेधणार आहे. राहू तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स विचार करायला लावेल, वेगळंच काहीतरी जे तुमच्या आजपर्यंत विचारात आलेलं नव्हतं. आणि काय होतं, यामुळे घरामध्ये पण थोडी विरक्ती तयार होऊ शकते. विचाराने एखादी व्यक्ती लांब गेलेली असं जाणवू शकते, पण त्याची काही फारशी काळजी करू नका, कारण की गुरु तुमच्या कुटुंब भावात उच्च आहे. तो सात्विकतेची जोड देतो आणि जरी काही तुमच्या नात्यांमध्ये मतभेद असतील ना तर ते सुद्धा निघून जातील आणि पुन्हा जवळीक होऊ शकते. तुमच्या करिअरचा जर विचार केला ना तर शनी महाराज वक्री आहेत दशम भावात. या महिन्यात नोकरी करणाऱ्या लोकांसाठी एक विशेष काळ असं म्हणतो बरं का मी, कारण की बऱ्याच काळापासून तुम्ही प्रमोशनची किंवा पगार वाढीची वाट पाहत होता, तर हा महिना तुमच्यासाठी त्या बाबतीत निर्णायक ठरणार आहे. बघा, शनीची दृष्टी जी आहे की नाही तुमच्या चतुर्थ भावावर येत आहे, सप्तम भावावर येत आहे, त्याचबरोबर व्यय भावावर येत आहे. तो म्हणतो तुम्ही मेहनत करा, मी तुमचे शत्रू जे आहेत किंवा तुमचे अडथळे जे आहेत ना ते बाजूला करेल. काही लोक तुमच्या मागे राजकारण करतील, तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील. यामुळे तुम्ही तुमच्या कामावरती परिणाम होऊ देऊ नका. तुम्ही तुमच्या पद्धतीने सरळ मार्गी काम करत राहा. आता काही गोष्टी नशिबाने आलेल्या असतात, म्हणजे उदाहरणार्थ काम करताना तांत्रिक अडचणी येणे आणि कामात अडथळे येणे, अशा गोष्टी घडतील. एकही काम जे आहे तुम्ही करत आहात ना ते सरळ मार्गे सरळ होणार नाही. शेवटच्या क्षणी किंवा मधल्या क्षणी तुम्हाला अडचणी तेवढ्या येत राहतील आणि हे फक्त पुढील 15 दिवसांसाठी असेल. तर तिथं निराश न होता आपलं काम करायचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. परदेशाशी संबंधित पण काही संधी चालू येतील, जे लोक फार वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. कदाचित तुम्हाला असे वाटेल नोकरी सोडून फ्रीलान्सिंग करावं, स्वतःचा छोटा व्यवसाय पण सुरू करण्याचा विचार करताल. पण माझा सल्ला असा राहील की विचार करा, पण घाईघाईत निर्णय घेऊ नका, कारण की सध्या नोकरी सोडून व्यवसाय करण्याचे दिवस नाहीयेत. व्यावसायिकांसाठी पण ह्या काळामध्ये वक्री शनीचा आणि रवी आणि केतू यांच्या युतीचा एक वेगळा आणि गंभीर परिणाम होतो. थोडा सावध राहण्याचा महिना आहे, मी स्पष्ट सांगतो, कारण की सप्तम भावावरती शनी महाराजांची दृष्टी आहे. मग इथं व्यवसायामधले जे पार्टनर्स असतात ना त्याच्यामध्ये मतभेद होऊ शकतात. थोडंसं तुम्हाला बॅकफूटवर जाऊन इतरांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल, त्यांचे विचार समजून घ्यावे लागतील. तुमच्या बिझनेस पार्टनर बरोबर तुम्हाला वाद घालून चालणार नाही, अन्यथा तुम्हाला तोटा होईल. सोन्या चांदीच्या व्यवसायात असेल तर नक्कीच धनलाभ वाढणार आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, मिथुन राशीचे लोक एकाच वेळी अनेक गोष्टी करायला जातात. शनी तुम्हाला नक्कीच शिस्त शिकवतो आणि जर तुम्ही टॅक्स पेपर्स किंवा सरकारी कामात हलगर्जीपणा केला तर शनीच्या त्रासाचा तुम्हाला सामना करावा लागेल. त्यामुळे तुम्हाला कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. मिथुन राशीच्या आर्थिक स्थितीचा जर विचार केला तर काय होईल,
हा महिना थोडा मिश्र फलदायी असणार आहे. म्हणजे तुमचे काही इन्कम सोर्सेस वाढतील यात शंका नाहीये. गुरुची कृपा असल्यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. कदाचित जुनी थकबाकी जी असते ना ती मिळते किंवा वडिलोपार्जित संपत्तीमधून थोडाफार फायदा होतो किंवा तशा काही बातम्या तुमच्या कानावर येतात. खर्च सुद्धा दारावर उभे आहेत बरं का, कारण की राहू जो आहे तो कुंभ राशीतून गोचर करतो आहे. त्यामुळे अचानक काहीतरी विनाकारण खर्च निघण्याची संकेत इथं मिळत आहेत. मग ते आरोग्यावर असतील किंवा काही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स असतात घरामधले ते अचानक खराब होऊ शकतात आणि ते रिपेअर पण होऊ शकत नाहीत. कदाचित तुम्हाला ते पूर्ण बदलावेच लागू शकतात. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पण हा महिना चांगला असेल. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर घराच्या कागदपत्रांची दोनदा तपासणी करा, कारण की केतूचं गोचर तुम्हाला फसवणुकीचे संकेत देत आहे आणि ते गेले 15 महिने देतच होतं. तुमची फसवणूक झालेली आहे, पुढेही होऊ शकते. त्यामुळे आता तुम्ही ताक सुद्धा फुंकून पिलं पाहिजे. नात्यांच्या बाबतीत मिथुन रास थोडी गुंतागुंतीचीच असते. ते तुम्हाला स्वातंत्र्य आवडतं पण तुम्हाला सुरक्षितताही हवी असते ना. मग या महिन्यात तुमच्या जोडीदारासोबतचे जे संबंध असतील ते सुधारतील. जर गेल्या काही महिन्यांपासून तुमच्यात दुरावा आला असेल तर शुक्र आणि बुधाची कृपा तुमच्यात संवाद घडवून आणेल. समजा तुमच्यात वाद झाला आहे तर या महिन्यात काय होतं, पुढाकार घेऊन तुम्ही सॉरी म्हणा. तुमचे नाते अधिक घट्ट होईल आणि अविवाहित लोकांसाठी पण विवाहाचे योग जुळून येत आहेत. घरामध्ये सुद्धा मंगल कार्य ठरण्याची शक्यता आहे. कुटुंबात मात्र थोडा तणाव जाणवू शकतो, कारण की केतू जो आहे सध्या तो घरातील सुखशांतीत थोडा व्यत्यय आणतोय. आईच्या आरोग्याची पण काळजी घेतली पाहिजे. घराचं काही तुम्ही रिनोव्हेशन करत असाल तर त्यामध्ये सुद्धा प्रॉपर प्लॅनिंग केलं पाहिजे आणि संततीच्या बाबतीत पण तुम्हाला एक चांगली शिक्षणाची प्रगती झाल्याची बातमी पण मिळेल, कारण की शेवटी आपली संपत्ती म्हणजे संततीच असते आणि त्यातून तुमचं समाधान जे आहे ते टिकून राहत असतं. तुम्ही इतके वर्ष केलेल्या कष्टाचं समाधान असतं. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर मिथुन राशीच्या जातकांनी या महिन्यात पचनाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये. राहू आणि शनीचा प्रभाव तुम्हाला मानसिक थकवा देऊ शकतो. तुम्हाला सतत असं वाटेल की मी खूप काम केलं पण मला परिणाम मिळतच नाही आणि हा विचार तुम्हाला काय करतो, नैराश्याकडे नेतो. आणि रवी आणि केतू यांची युती आहे की नाही ती अचानक मनामध्ये कुठेतरी अनामिक भीती तयार करते, गैरसमज तयार करते आणि तुम्ही कधी कधी पॅनिकही होता. मग त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला मग नैराश्य जास्त येतं आणि तुम्हाला इतर कामांकडे सक्षमपणे लक्ष देता येत नाही. म्हणून मी सर्वच मिथुन राशी व्यक्तींना सांगतो की रवी केतूची ही सध्याची जी युती आहे की नाही त्याच्यावर तुम्हाला जर मात करायचं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त गणपती स्तोत्राचे पठण करा किंवा हनुमान चालीसेचे 3 वेळा पठण करा. आता शनीचं हे जे गोचर आहे की नाही हे विद्यार्थ्यांसाठी कसं असणार आहे मला स्पष्ट सांगू वाटतं बरं का. थोडा राग आला तरी चालेल, आळसपणा तुम्ही सध्या सोडला पाहिजे. आणि मोबाईल ही जी गोष्ट आहे त्याच्यापासून तुम्ही विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लांब राहिलं पाहिजे. हे व्हिडिओ ऐकणारे पालक असतील तर तुम्ही तुमच्या मुलांना सांगा स्क्रीन पासून लांब राहायला, कारण की त्यांची सध्याची जी क्षमता आहे एकाग्र होण्याची ती फार कमकुवत होत चाललेली आहे आणि त्याचं कारण हे मोबाईल आहे. मी त्याला काही ग्रहांना दोष देणार नाही, स्वतःच्या सवयी असतात त्याला तुम्ही ग्रहांना दोष देऊन का होतो. शनी एक लक्षात घ्या, तुम्हाला सत्य दाखवतो आणि तुम्हाला लक्षात आणून देतो की तुमच्या आयुष्यात काय चुकतंय. म्हणून मी तुम्हाला एक अजून सांगतो की उपाय जे तुम्ही करताल, उपासना जे करताना ते सुद्धा श्रद्धापूर्वक करा. कसं आहे, तुमच्या राशीचा स्वामी बुध आहे, आराध्य देवता गणेश आहे. त्यामुळे दर बुधवारी गणपतीला तुम्ही 21 दुर्वा अर्पण करा. याचबरोबर 108 वेळा तुमच्या गुरूंचा तुम्ही जप करू शकता. तुमच्या बुद्धीला योग्य दिशा तर नक्की मिळेल आणि कामातील अडथळे पण दूर होतील. विष्णू सहस्त्रनामाचे वाचन तुम्ही करा आणि जर तुमची मुले मिथुन राशीची असतील तर त्यांना ते श्रवण करायला तर लावा. त्याला वेळ लागतो शिकायला पण त्यातून सकारात्मक ऊर्जा तयार होईल. पक्ष्यांना पण दान करा आणि तुमच्या कुंडलीमधील काही मग राहूचे अडथळे असतील ना ते दररोज सकाळी पक्ष्यांना काही ना काहीतरी खायला दिल्याने त्यातून तुम्हाला रिलीफ मिळत असतो. आणि गरिबांना मदत करा, तुमच्या ऐपतीप्रमाणे करा. शनिकृपा मिळवण्यासाठी शनिवारी तुम्ही काही ना काहीतरी गरिबांना दान करत जावा, ज्यांना गरज असते कोणत्याही प्रकारचं दान करत जावा. शनी महाराजांची कृपा तुमच्यावर राहील. शेवटी परमात्मा काहीतरी आहे तो बघत असतो. आणि बुधवारी हिरव्या रंगाचे कपडे जे आहेत ना ते सुद्धा तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता. एखादा रुमाल जरी ठेवला तरी चालेल, कारण तुमच्या राशीचा रंगच हिरवा आहे. म्हणून मला असं सांगू वाटतं की पुढील 23 दिवसामध्ये हा महिना जो आहे तुम्हाला आत्मचिंतन करायला लावेल. जगाला बदलण्याचा विचार करू नका, स्वतःला बदलण्याचा विचार करा. आणि तुमच्याकडे ती शक्ती आहे जी कोणत्याही संकटाची संधीत रूपांतर करू शकते, कारण तुमच्यासारखं बुद्धिमान कोण नाही. अशाच्या व्यक्तींना मी स्पष्ट सांगतो, कुणाच्या बद्दल मनात राग, द्वेष, तिरस्कार अजिबात ठेवू नका.
त्यातून तुमचंच मानसिक स्थैर्य जे आहे ते खराब होतं, समोरच्याला त्याचा काही फरक पडत नसतो. लक्षात ठेवा, कसं असतं, ग्रह फक्त रस्ता दाखवतात, चालायचे मात्र आपल्यालाच असतं ना. तुमची मेहनत आणि तुमची ईश्वरावरील श्रद्धा तुम्हाला त्या उंचीवर नेऊन ठेवत असते. ही श्रद्धा महत्वाची आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही काही एकटे नाहीत. देवाची शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. कारण मिथुन राशी फार कमी लोकांना मिळते. तुमच्या जीवनातील सर्व पैलूंवर प्रकाश टाकला ना, तर मला एक खात्री आहे की तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की कुठली तरी एक परमात्माची शक्ती जी आहे ना, ती तुमच्या बरोबर आहे. ती तुम्हाला सारखी कुठेतरी मदत करते, संकटातून बाहेर काढते. ज्ञानाचा दिवा तुमच्यासाठी फार महत्वाचा, आणि खरं ज्ञान काय असतं तर ते भगवंतातून मिळालेला आनंद असतो. त्यामुळे त्याच्याकडे तुम्ही लक्ष देण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न करा. आता मी हा आध्यात्मिक विषय या मिथुन राशीच्या व्हिडिओमध्ये आणण्याचा कारणच असं आहे की राहूचं गोचर आणि रवी केतू यांचं जे गोचर आहे ना, ते तुमच्यामध्ये भ्रम तयार करू शकतं. म्हणून शेवटी तुम्ही तुमच्या ज्या आराध्य देवता आहेत त्याला शरण जाऊन तुमच्या अडचणींची प्रार्थना करणं हेच तुमच्यासाठी उत्तम मार्ग असणार आहे पुढील 23 दिवस तरी. मित्रांनो, मला एक गोष्ट जाता जाता सांगू वाटते. बऱ्याच वेळा मी माझ्या युट्यूब व्हिडिओमधून काही गोष्टी सकारात्मक सांगतो आणि काही ठिकाणी तुम्हाला सावध राहण्याच्या सूचना देतो. तर त्यामधून मला असं काही तुम्हाला नकारात्मक सांगून कुठेतरी भीती घालणे किंवा तुम्हाला ताण देणे असा कोणताही उद्देश नसतो. तर ती व्हिडिओमध्ये सांगितलेली जी काही गोष्ट आहे ना, ती तुम्ही सकारात्मकपणे घ्यावी, त्याचं व्यवस्थित नियोजन करावं आणि त्याप्रमाणे तुम्ही त्या महिन्यामध्ये वागावं, जेणेकरून तुमचा महिना जो आहे तो सोपा होईल. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.